हॅलो एव्हरीवन. सो आज आपण बघणार आहोत डाएट चिवड्याची रेसिपी. खूप दिवसानंतर मी हा ब्लॉग करत आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे कढीपत्ता, मिरची आणि भाजलेले शेंगदाणे. त्यानंतर इथे तुम्हाला पातळ पोहे घ्यायचे आहेत. ते पातळ पोहे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तुम्हाला ते भाजून घ्यायचे आहेत. भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं जळालेले पोहे असतील ते काढायसाठी तुम्हाला इथे अशा प्रकारच्या चाळणीमध्ये घेऊन ते चाळून घ्यायचे आहेत. तर सपोज काही कचरा असेल किंवा काही कडक पोहे असतात ते काढण्यासाठी आपण ह्या चाळणीचा उपयोग करतो. त्यानंतर इथे फोडणीसाठी आपण तेल गरम करणार आहोत. तेल छान असं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी. मोहरी छान अशी तडतडल्याचा आवाज आला त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत जिरे. 2 चमचा मोहरी आणि 2 चमचे जिरे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे दोन्ही व्यवस्थितपणे परतल्यानंतर तडतडल्यानंतर गॅस कमी करायचा आहे. गॅस कमी केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ज्या बारीक चिरलेल्या मिरच्या होत्या, हिरव्या मिरच्या, तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. इथे कमी तिखट मिरच्या अंदाजे 7 ते 8 मी चिरून घेतलेल्या त्या इथे टाकल्या. त्या व्यवस्थित तेलामध्ये परतवल्या की त्याचबरोबर त्याच्यामध्ये घालायचे आहेत भाजलेले शेंगदाणे. भाजलेले शेंगदाणे हे लाल होईपर्यंत परतवून द्यायचे आहेत. ह्यामध्ये काय करायचं आहे, चिवड्यामध्ये कढीपत्ता आधी तेलात न घालता तो आपण शेंगदाणे आणि मिरचीसोबत घालणार आहोत. त्याआधी भाजकी चण्याची डाळ इथे घालायची आहे. हे व्यवस्थितपणे एकजीव करायचं आहे. साधारणतः 2 ते 3 मिनटं हे तेलामध्ये व्यवस्थितपणे परतवून द्यायचं आहे. थोडासा शेंगदाण्याचा कलर जो आहे हा चेंज होऊ द्यायचा आहे आणि डाळीचा सुद्धा. त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. इथे साधारणतः 2 ते 2.5 चमचे मीठ घातले. हे झाल्यानंतर ह्या स्टेप्सला आपण घालायचे आहे कढीपत्ता. हा कढीपत्ता व्यवस्थित मिक्स करायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे हळद. मीडियम चमचा घेतलेला आहे इथे. त्यानंतर हिरवा मिरची घातली तर थोडासा एक कलर येण्यासाठी म्हणून एक इथे काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे. ही अजिबात तिखट नसते, फक्त कलर येण्यासाठी. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावरती इथे आपल्याला भाजलेले पोहे जे आहेत, पातळ पोहे इथे आपण घेतलेले आहेत, ते आपण ह्यामध्ये टाकायचे आहेत. आणि हे टाकून घेतल्यानंतर इथे व्यवस्थितपणे एकजीव करायचं आहे जोपर्यंत ह्या पोह्यांचा कलर चेंज होत नाही. या स्टेप्सला तुम्ही साखर घालू शकता. आम्ही ते साखर स्किप केली आहे. सो अशा रीतीने हा डाएट चिवडा रेडी होतो. हा रेडी झालेला होता आणि इथे ह्या दोघींचा चिवडा जो आहे तो मिक्स करण्याचं काम चालू होतं. टेस्टही केला. टेस्टलासुद्धा खूप आवडला. सो ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.